रिप्लाय झालं रिप्लाय आलाय भावनो ते हसतानाच हे टाकलंय ते इमोजी इमोजी तुम्ही दिलेली प्रेरणा आवडली वहिनीसनी. शंकर दादांचा सपोर्ट आवडलेला दिसतोय वैदिसने ते हसताना टाकलंय ना इमोजी. मला तर वाटते लाजत लाजत हसत असणार. एक नंबर काम झालं भावांनो. कृष्णाताई, खोटं बोललो. राग आला नाही ना म्हणा तुम्हासने? मातोश्रीच्या पोरानं तोडफोड केली हे तू गौरीला सांगायला नाही पाहिजे होतस. तुला तिचा स्वभाव ठाऊक आहे ना व? साधी ठिणगी पडली तरी भडका उडतो. ते पोलीस स्टेशनात कशाला गेलता असं गौरीने विचारलं तेव्हा तुमचं आणि शारदाचं हाल बघितलं मी. मला नाही राहवलं गो. आणि जाऊ द्या ना, तसं बी ती मातोश्री आणि तिचा तो गुंड पोरगा कुठं धुतल्या तांदळागत आहेत. आता तुझ्यापासनं काय लपवायचं भागा? मी मातोश्रीकडे कर्ज घ्या गेलते. काय कृष्णाताई, ते गौरीला समजलं म्हणजे? म्हणून तर नाही घेतले, धाडसच नाही झालं. पण तू हे गौरीला सांगू नग हा? तुला एक सांगू भागा, लोक म्हणतात तशा वाईट नाहीत मातोश्री. म्हणजे आपण बघ कसं खानावळीत गिरायकाकडनं पैसे घेतो का नाही, तसंच त्यांचं आहे. विचारानं चांगल्या आहेत मातोश्री. आणि अशा चांगल्या आईचं पोरग गुंड कसं असेल? नाही, मला खरंच वाटत नाही. रिप्लाय रंबेल, हे हसायचं इमोजी पाठवायच्या ऐवजी बदाम पाठवा पाहिजे ते गौरीने, आहे ना? भारी वाटलं असतं ना. घ्या, आजच बीज पेरलं आणि आजच फळ पाहिजे. शंकर दादा, झाड असू दे किंवा लव्ह स्टोरी, वाढायला वेळ द्यावाच लागेल का नाही? त्यात तुमच्या लव्ह स्टोरीला 7:30 सुरू आहे. महाराज, तुझ्यासारखा नाटलेला माणूस आहे ना मी अख्ख्या आयुष्यात बघितला नाही कधी. अरे कधीतरी चांगलं बोलत जा की. जरा प्रेरणा घे गौरीकडनी. का पाठवू तुला 2-4 चांगले मेसेज पाठवू का? नाही हसणारे पाठवू का? बघल तेव्हा. डिटेक्टिव्ह बोल, किती चोर धरलास आज? अहो शंकर दादा, चोराचा सोडा, आता तुम्हाला धरायची पाय येणार बहुतेक. अजिबात नाही. शंकरनी त्याला धरायचा अधिकार फक्त एका खास व्यक्तीला दिलाय. अहो शंकर दादा, मॅटर लय सिरियस आहे. इथं पोलीस स्टेशनात तुमच्यावर FIR झाली या. काय कुणी केलं FIR? मला नाव सांग फक्त. हात पाय तोडून हातात देतो त्याच्या. हरिपूर मधून FIR दाखल झाली या. साहेब तक्रार घ्यायला नाही म्हणत होते, पण घ्यायला लावली हो. तू मला फक्त नाव आणि पत्ता सांग. लोकांच्या घरात जाऊन तोडफोड, मारहाण असा गुन्हा नोंदवलाय. अरे बाबा, तू नाव सांगितलं आज शिवशिवाय लागलेत माझं. डिटेक्टिव्ह नाव सांग. गौरी कृष्णा. आमच्या वहिनी. तुम्ही प्रेरणा देत होता, सपोर्ट करत होता, तेव्हा त्या तुमच्यावर केस ठोकत होत्या. मला तर शेकचिलीची गोष्ट आठवली. वहिनीसनं सपोर्ट करून, त्यांना प्रेरणा देऊन शंकरदादांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली. गेल्या जन्मात मी गौरीचं काय बिघडवलं होतं म्हणून ह्या जन्मात ती बदला घेते काय माहिती. मा बने बाबाच काय बोल नका. शंकरदादा,
वहिनीसनी एक शब्द पण वाकडा बोलू नका. गौरी काळजाचा तुकडा आहे माझ्या. वाकडे शब्द बोलीन का मी? सर, एक घास 32 वेळा चावून खावा असं ऐकलं होतं बघा. पर तुम्ही तर एक घास 100 वेळेला चावून खाताय. नाही नाही, खावा खावा. 200 वेळेला खाल्ला तरी चालेल बघा. चालू द्या शिस्त्यात. शारदाजी, सतीच्या तर ना तू टाळकं फिरवलं ना एका बुक्कीत जीव जाईल तुझा. अहो शंकरदादा, सॉरी बोलून विषय मिटून टाका. अहो नाही, मीच सॉरी म्हटलं पाहिजे शंकर राजेशनी. तुझं काय मत आहे? तू गप. काय बोलू? तोडफोड करतो, मारामारी करतो, वसुली करतो, हे बोलू आणि सॉरी बोलू कवर? अरे खनक्याने काय ना खाली वाजून विषय मिटवणारी पोरगी आहे ती. पण त्याच पोरीनं तुमच्यावर केस ठोकले, त्याचं काय? साक्षात शंकर राजेंवर केस ठोकली. त्या पोरीच्या धाडसाला नमन आहे. भारी आहे. भारी आहे ना? अरे भारीच आहे ती. आणि माणसांची चांगली परख आहे की तुला. आणि धाडसाचं म्हणशील ना, डिट्टो मातोश्रीनवाली. धाडशी बी आहे आणि हिंमतवान बी आहे. गौरीचं मातोश्रींचं चांगलं पटणार आहे. शंकर दादा, वहिनी